थँक्यू. इतर काही खाण्यापेक्षा आय थॉट काहीतरी हेल्दी घेऊया. येस. आणि अगं आत्या पण म्हणते ना बाहेरचं खायला नको, तरी मी खात असतो. तू बोल ना, काही काम होतं का? म्हणजे काही काम असेल तरच बोलवायचं का तुला? अगं नाही, तसं नाही. ऍक्च्युली तुला माहिती आहे ना, माझ्या लाईफमध्ये जी काही ट्रॅजेडी सुरू आहे त्यानंतर माझ्या सगळ्याच फ्रेंड्सने ऑलमोस्ट मला बॉयकॉट केलंय. त्या सोसायटीमध्ये पण कोणी फारसं बोलत नाही रे माझ्याशी. कधी कधी ना एकदम लोनली असल्याचं फिलिंग येतं. असंच सहज गप्पा मारायला बोलवलं ते तुला. मी एक रिअलाइज केलं तुझ्याबद्दल. तू कधी जज नाही करत आणि मलाही आतापर्यंत तू कधीच जज नाही केलंस. ही क्वालिटी मला खूप आवडली तुझ्यातली. तुला चालेल ना मी असं तुला बोलवलं गप्पा मारायला भेटायला? हो तर अंजली, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक सांगू, पास्ट मध्ये जे काही घडलंय ना ते तू विसरून जा. आय थिंक यू शुड मूव्ह ऑन. येस, आय विल ट्राय माय बेस्ट. अरे उभा काय, बस ना. हो हो, बस ना. बाकी घरी कसं आहेत सगळे? जानकी काकू कशा आहेत? मस्त. देवांश आणि सई हनीमूनला कधी जातात? त्यांची पॅकिंग वगैरे पण झाली असेल ना आतापर्यंत? कसलं काय, त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला. म्हणजे का पण? गेस कर. काय असणार, दादाला काम आलं. दादाचं ना नेहमीच झालंय, त्याला ना प्रत्येक वेळेस त्याच्या कामामुळे ना पर्सनल गोष्टी सॅक्रिफाईस करावं लागतं. बहिणीसाठी फार वाईट वाटतं यार मला. त्या बिचारीला दरवेळेस कॉम्प्रोमाइज करावं लागतं. खूप सॅड झाली असेल ना सई? हो. तर बघ ना, आज पण त्याचे बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत. इव्हिनिंगला पण मीटिंग आहे त्याची. बापरे, खूपच बिझी असतात ना देवांश? हो. त्याच्या त्या इव्हिनिंगच्या मीटिंग बद्दल तर आत्यालाही माहिती नाहीये. त्याच्या डोक्यामध्ये ना सतत काम 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 आणि नुसता कामाचाच विचार असतो. अरे तू प्यायलाच नाहीये सोमकार, पी ना. हो, तू पण घे. हो. चीअर्स. चीअर्स. देवांशच्या प्रत्येक मीटिंग बद्दल भैरवी मॅमला आयडिया असते. अशी कुठली मीटिंग आहे ज्याबद्दल भैरवी मॅमना काहीच माहित नाहीये? एसी काहीतरी गडबड आहे. हे सगळं एबीला सांगायला पाहिजे. वाव, काय मस्त सरप्राईज प्लॅन आहे दादाचा. वहिनीला खूप आवडणार आहे. काय करू मी आता? जाऊन बोलू का सईशी? मला बोलावंच लागेल. काही झालं तरी हा विषय डोक्यातून काढून टाकायला तयार नाहीये ती. सगळ्या प्रकारे तिला समजवलं, प्रेमाने समजवलं, दटावलं. परवा तो ओरडले तिच्यावर, तरी सुद्धा हा विषय सोडायला तयार नाही. आता तिला शेवटचा आणि निक्षून सांगायला लागेल. देवांशच्या लहानपणीचा विषय जर सोडला नाहीस तर मी अबोला धरीन तुझ्याशी. काहीतरी करावंच लागेल, तरच हे सगळं ती डोक्यातून काढून टाकेल. पण हे सगळं देवांशच्या हातच करायला हवं.
मी असं करते, हातात जाऊन बोलते तिच्याशी. हे कोणी ठेवलं इथे? हे गुलाब. वाव, किती सुंदर साडी आहे ही. वाव, किती सुंदर नेकलेस आहे हा. माझ्या सुंदर बायकोसाठी सुंदर सरप्राईज. दिल थांब के रखो बायको, अजून खूप सरप्राइजेस बाकी आहेत. सई, आज रात्री ही साडी नेसून तयार राहा, मी तुम्हाला न्यायला येईन. फक्त आणि फक्त तुमचा देवांश. आत्ता कळतंय मला, सर सकाळपासून सरप्राईज सरप्राईज का म्हणत होते ते. सर, हे सरप्राईज मला खूप आवडलंय. सई, आई, आई, हे बघा ना, सरांनी मला सरप्राईज दिलंय. ही साडी किती सुंदर आहे ना. हे बघा, गुलाब दिलाय आणि हा